जय हिंद मित्रांनो, मी महेश कोरे, संचालक एमके स्टडी पॉइंट अँड फिजिकल अकॅडमी गोंदिया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित विषयातील एक सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे संख्या। आणि संख्या प्रकारातील एक सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आहे ज्याच्यावर आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जातात। तो घटक म्हणजे काय आहे, तर तो आहे त्रिकोणी संख्या, ट्रायंगुलर नंबर। हा घटक आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। या घटकावरील आपल्याला त्रिकोणी संख्या म्हणजे काय, त्या संख्येचा पाया कसा काढतात, एखाद्या त्रिकोणी संख्येनंतरची संख्या कशी काढतात, एखाद्या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची संख्या कशी काढतात, त्याच्यानंतर त्रिकोणी संख्या कोणती असते ते कशी ओळखतात, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। हा संपूर्ण जर व्हिडिओ पाहिले तुम्ही तर त्रिकोणी संख्या हा जो टॉपिक आहे हा तुमचं सगळे ए टू झेड क्लिअर होईल। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आजचा घटक आहे त्रिकोणी संख्या। पोलीस भरती स्पेशल ऑफलाईन बॅच ही नुकतीच सुरू झालेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर नक्की एकदा संपर्क करा। चला आपण सुरुवात करूया त्रिकोणी संख्या या घटकाला। तर त्रिकोणी संख्या म्हणजेच काय, एक गोष्ट लक्षात घ्या, त्रिकोणी संख्या म्हणजेच काय असते, तर त्रिकोणी संख्या काय असतो, तर त्रिकोणी संख्या असते या ठिकाणी दोन क्रमवार, काय म्हणता येईल, दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार, काय असतो, संख्यांचा गुणाकार चा निमपट असते। मग या ठिकाणी दोन क्रमवार संख्यांचा गुणाकाराचा निमपट याचा अर्थ आपल्याला काय म्हणता येईल, डिवायडेड बाय 2 म्हणता येईल। मग आता या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल की दोन क्रमवार संख्या तुम्हाला माहिती आहेत। जसं आपण म्हटलं 5, 6 ह्या क्रमवार संख्या झाल्या, 10, 11 ह्या क्रमवार संख्या झाल्या, 21, 22 ह्या क्रमवार संख्या झाल्या, त्याच्यानंतर 43, 44 ह्या काय क्रमवार संख्या आहेत। काय म्हटलेलं आहे, दोन क्रमवार संख्यांचा गुणाकाराचा निमपट याचा अर्थ डिवायडेड बाय 2। म्हणजे या ठिकाणी ह्या क्रमवार संख्या घेतलं 5 गुणिला 6 डिवायडेड बाय 2 म्हटलं तर या पद्धतीनं 3 दुनी 6 म्हणजे या ठिकाणी 5 गुणिला 3 याचा अर्थ 15। ही काय झाली, तर ही झाली त्रिकोणी संख्या। काय झाली, त्रिकोणी संख्या झाली। मग या ठिकाणी त्रिकोणी संख्या झाली तर त्रिकोणी संख्या आपल्याला काढता येईल। या ठिकाणी आपण दुसरं घेतलं 11 या पद्धतीनं, तर 10 ही काय झाली, पहिली संख्या झाली, गुणिला त्याच्यानंतरची संख्या काय 11 डिवायडेड बाय 2 याचाच अर्थ या ठिकाणी 5 म्हणजे 5 गुणिला काय होईल 11 याचाच अर्थ काय होईल 25। ही काय झाली, तर त्या ठिकाणी त्रिकोणी संख्या झाली। म्हणजेच या ठिकाणी कोणत्याही दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराचा निमपट म्हणजेच काय असते, त्रिकोणी संख्या असते। आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या दोन क्रमवार संख्या घेतल्या आपण 5 आणि 6 याच्यातील जी पहिली संख्या असते याला म्हटले जाते मित्रांनो पाया। याला काय म्हटले जाते, पाया, बेस। याच्यामध्ये 10 गुणिला 11 घेतलं, याच्यामध्ये काय आहे, तर 10 पाया आहे। तर या पद्धतीनं तुम्हाला कोणत्याही त्रिकोणी संख्येचा जर पाया दिलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय काढता येईल, तर त्रिकोणी संख्या काढता येईल। जसं उदाहरणार्थ घेऊया आपण अजून, जसं आपण घेतलं 20 हा पाया आहे। मग पाया दिलेला आहे तर निश्चितच आपल्याला काय करता येईल, 20 गुणिला 21 डिवायडेड बाय 2 याचाच अर्थ 10। याचाच अर्थ काय होईल, तर 10 गुणिला 21 म्हणजे या ठिकाणी 210 ही काय झाली, त्रिकोणी संख्या झाली। आणि या 210 त्रिकोणी संख्येचा पाया पहिली संख्या काय झाली, तर 20 झाली। हा काय झाला, आपलं पाया झाला। ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे। मग आता तुम्हाला त्रिकोणी संख्या म्हणजे समजलं असेल, कोणत्याही दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराचा अर्धा म्हणजेच निमपट हा काय असते, तर त्रिकोणी संख्या असते। आता तुम्हाला या ठिकाणी मी पाया देतो। जसं फॉर एक्झाम्पल पाया असेल 32, याच्यापासून तयार होणारी त्रिकोणी संख्या आपल्याला काय करायची आहे, काढायची आहे। पाया या ठिकाणी 18 असेल, याच्यापासून तयार होणारी त्रिकोणी संख्या तुम्हाला
काढायचा आहे आणि याचं उत्तर तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायचं आहे। चला, तर या पद्धतीनं आपल्याला त्रिकोणी संख्या काढता येईल। टाइप नंबर 1, आता या प्रकारावर किंवा या घटकावर कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात। 21 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या शोधा। मग आता 21 पाया असेल, त्रिकोणी संख्या काढायची असेल तर पाया 21 गुणिला 22 भागीला काय होईल 2, याचा अर्थ या ठिकाणी 11, म्हणजेच या ठिकाणी 21 गुणिला काय होईल 11, म्हणजेच या ठिकाणी 11 एक 11, हातचं एक 11 दुनी 22, 22 आणि 1 23, म्हणजे 231 ही काय झाली आपली त्रिकोणी संख्या झाली। ही लक्षात घ्यायचं आहे। म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारला जातो। म्हणजे पाया दिलेला असेल तर निश्चितच तुम्हाला काय काढता आलं पाहिजे, त्रिकोणी संख्या काढता आलं पाहिजे। चला, पुढील प्रश्न लक्षात घ्या। पुढील प्रश्न काय म्हणतो, पुढील प्रश्न आहे या ठिकाणी 49 हा पाया आहे तर त्याची त्रिकोणी संख्या कोणती। मग 49 पाया दिलेला आहे तर निश्चितच 49 गुणिला काय होईल 50, निमपट याचा अर्थ भागीला 2, म्हणजे या ठिकाणी 2 1 2, 25 दुनी 50, म्हणजे या ठिकाणी 49 गुणिला काय होईल 25, याचा गुणाकार केला तर 25 9 225, हातचे काय उरले 22, मग 25 चौक 100 आणि 22 म्हटलं तर ते काय झाले 122, म्हणजे 1225 ही काय झाली तर ही झाली त्रिकोणी संख्या। आणि या त्रिकोणी संख्येचा पाया हा काय असेल, हा आहे 49। म्हणजे पाया दिलेला असेल तर तुम्हाला आता नक्कीच काय काढता येईल, त्रिकोणी संख्या काढता येईल। चला, पुढील टाइप लक्षात घ्या। टाइप नंबर 2, या ठिकाणी 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या किती। मग आता या ठिकाणी 1 ते 100 पर्यंत विचारलेला आहे। मग याच्यावरून तुम्हाला सगळ्यात लहान त्रिकोणी संख्या माहित असायला पाहिजे, किंवा मग माहिती नसेल तरी तुम्हाला काढता येईल। या ठिकाणी जर पहिली संख्या काढायची असेल तर या ठिकाणी त्या संख्येचा पाया किती घ्यावा लागेल, आपल्याला 1 घ्यावा लागेल, कारण सगळ्यात लहान संख्या कोणती आहे 1। मग या ठिकाणी 1 गुणिला त्याच्या पुढची संख्या 2 डिवायडेड बाय 2, याचाच अर्थ 1 ही काय झाली पहिली त्रिकोणी संख्या झाली। दुसरी संख्याचा पाया जर काढायचा असेल, पाया काय होईल तर तो होईल 2 गुणिला 3 डिवायडेड बाय 2, याचा अर्थ 2 2 कॅन्सल, याचा अर्थ 3। तिसरी त्रिकोणी संख्या काढा, पाया 3 घ्या, 4 डिवायडेड बाय 2, याचा अर्थ 2, 3 दुनी 6 काय झालं तिसरी त्रिकोणी संख्या झाली। चौथ्या त्रिकोणी संख्येचा पाया 4 गुणिला 5 डिवायडेड बाय 2, याचा अर्थ 2, याचा अर्थ 5 दुनी 10। याच्यानंतर पाचवी त्रिकोणी संख्या म्हटलं तर 5 गुणिला 6 डिवायडेड बाय 2, याचा अर्थ 3, म्हणजे या ठिकाणी काय झालं 15। त्याच्यानंतर घेतलं आपण 6 गुणिला 7 डिवायडेड बाय 2, याचा अर्थ काय होईल 21। या पद्धतीने तुम्हाला त्रिकोणी संख्या काढता येतील। मग आपल्याला 1 ते 100 पर्यंत विचारलेला आहे। मग 1 ते 100 पर्यंत काय म्हणता येईल, पहिली त्रिकोणी संख्या 1, त्याच्यानंतर 3 6 10 15 21 28, त्याच्यानंतर 36, त्याच्यानंतर 45 55, त्याच्यानंतर 66 आहे, त्याच्यानंतर 78 आहे, त्याच्यानंतर 91 आहे। ह्या झाल्या एकूण 100 पर्यंत त्रिकोणी संख्या। मग या त्रिकोणी संख्येचं वैशिष्ट्य लक्षात घ्या। याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये आपल्याला 2चा फरक दिसते, याच्यामध्ये आपल्याला 3चा फरक आहे, 4चा फरक आहे, 5चा फरक आहे, 6चा फरक आहे, म्हणजे 1ने फरक काय जातो वाढत जातो। तर या पद्धतीने 100 पर्यंत किती संख्या आहेत तर 100 पर्यंत आपल्याला संख्या पाहायला मिळाली 1 2 3 4 5 6 7 8, त्याच्यानंतर 9 10 11 12 आणि 13। तर 1 ते 100 पर्यंत आपल्याला संख्या काय मिळाल्या 13 मिळाल्या। तुम्हाला 200 पर्यंत त्रिकोणी संख्या ह्या तोंडपाठ असायला पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या। मग 200 पर्यंत म्हटलं तर 200 पर्यंत कोणत्या संख्या असतील तर या ठिकाणी 200 पर्यंत पाहिलं तर 91च्या नंतर 105 120 136 153, त्याच्यानंतर 171 190 ह्या संख्या आहेत।
म्हणजे 1 2 3 4 5 6 6 संख्या 100 पासून ते 200 पर्यंत आहेत. या पद्धतीनं तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात लहान त्रिकोणी संख्या म्हटलं तर ती आहे 1 आणि 1 ते 100 पर्यंत म्हटलं तर त्यांची संख्या आहे 13 आणि 200 पर्यंत म्हटलं तर 13 अधिक 6 केलं तर त्या होतील 19. एकूण काय असतील त्रिकोणी संख्या असतील. चला टाईप पाहूया पुढील. मग या ठिकाणी 78 ही त्रिकोणी संख्या असून त्या संख्येचा पाया काढा. आतापर्यंत आपण पाहिलं मित्रांनो, त्रिकोणी संख्येचा पाया दिलेला असेल त्रिकोणी संख्या काढा. आता आपल्याला काढायचा आहे पाया दिलेला नाही, त्रिकोणी संख्या दिलेली आहे, त्याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, पाया काढायचा आहे. आता पाया काढताना काय करायचं, जी कोणती त्रिकोणी संख्या आहे, काय आहे त्रिकोणी संख्या, त्याचं दुप्पट करायचं म्हणजेच गुणिला 2. याच्यावरून पुढील संख्या मिळते. म्हणजे या ठिकाणी 78 गुणिला 2 याचा अर्थ 8 दुनी 16 7 दुनी 14 आणि 1 15. या पद्धतीने काय काढलं आपण, दुप्पट केलं. मग आता काय करायचं, याच्या खालची वर्ग संख्या काढायची. कोणती वर्ग संख्या, खालची. मग या ठिकाणी खालची वर्ग संख्या कोणती आहे तर 156 खाली आहे मित्रांनो 144 आणि कोणाचा वर्ग आहे तर 12चा वर्ग आहे. म्हणजेच 78 या त्रिकोणी संख्येचा पाया आपल्याला काय मिळाला, 12 मिळाला. पद्धत लक्षात घ्या, आपल्याला पाया कसं काढता येईल, म्हणजे जी त्रिकोणी संख्या दिलेली आहे तिचा दुप्पट करायचा, तिच्यापेक्षा लहान वर्ग संख्या करायची, खालची किंवा लहान वर्ग संख्या म्हणू शकता, ती आहे 144 आणि ती कोणाचा 12. याचा अर्थ 12 हा काय झाला, त्रिकोणी संख्येचा पाया झाला. आताही काढून पहा, 12 गुणिला 13 भागिला 2 म्हणजे या ठिकाणी 6. याचा अर्थ 13 × 78 ही काय मिळाली आपल्याला, त्रिकोणी संख्या मिळाली. चला पुढील एक प्रश्न घेऊ आपण. 105 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया किती. मग या ठिकाणी 105 ही त्रिकोणी संख्या आहे, याचं दुप्पट करा. याचा अर्थ 210. मग 210 पेक्षा लहान वर्ग संख्या 196 कोणाचा आहे, 14चा आहे. याचा अर्थ 14 काय झाला, पाया कोणाचा, 105 या त्रिकोणी संख्येचा. मग या ठिकाणी 14 मिळालं, 14 गुणिला 15 डिवायडेड बाय 2 याचा अर्थ 7. 15 7 किती, 105. तर या पद्धतीनं तुम्हाला पाया काढता येईल. म्हणजे आता पाया दिलेला असेल तर त्रिकोणी संख्या काढता येते, त्रिकोणी संख्या दिलेला असेल तर पाया काढता येईल. चला पुढील टाईप लक्षात घ्या. टाईप नंबर 4. 66 या त्रिकोणी संख्येनंतरची चौथी त्रिकोणी संख्या कोणती, असा प्रश्न आहे. मग 66 ही त्रिकोणी संख्या दिलेली आहे, याच्या नंतर आपल्याला चौथी त्रिकोणी संख्या काढायची आहे. मी तुम्हाला आत्ताच त्रिकोणी संख्या लिहून दिला, 1 3 6 10 15 21 त्याच्यानंतर 28 36 या पद्धतीने संख्या लिहून दिला. मग जसं 10 ही त्रिकोणी संख्या आहे, याच्या नंतरची पहिली संख्या झाली 15, याच्यानंतर दुसरी संख्या झाली 21, तिसरी संख्या झाली 28, चौथी संख्या झाली 36. याच पद्धतीने आपल्याला 66 नंतर चौथी संख्या काढायची आहे. मग चौथी त्रिकोणी संख्या काढताना काय करायचा, लक्षात घ्या. जी तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली आहे कोणती, 66, या त्रिकोणी संख्येचा अगोदर काय काढायचा, पाया काढायचा. पद्धत लक्षात घ्या, नेमका आपल्याला काय करायचं आहे. मग या ठिकाणी पाया जर समजा काय असेल 66 आहे, याचा पाया आपल्याला काढायचा आहे, तर आपण पाया आपल्याला काढता येतो. आपण शिकला आहे 66 गुणिला 2 याचा अर्थ 6 दुनी 12, 6 दुनी 12 आणि 1 13 किती निघालं तर 132 निघालं. मग या ठिकाणी 132 म्हटलं तर काय होईल, याचा पाया किती निघेल तर या ठिकाणी 132 पेक्षा लहान वर्ग संख्या 121 कोणाचा आहे, 11चा आहे. मग 11 काय झालं या ठिकाणी तर पाया झाला. मग आता या पायामध्ये ज्या क्रमांकाची संख्या विचारला आहे तो क्रमांक काय करायचा, प्लस करायचा. म्हणजे या ठिकाणी 11 अधिक 4, चौथी म्हटलं तर 4 प्लस करायचा, त्याच्यानंतर पाचवी म्हटलं तर 5, सहावी म्हटलं तर 6, या पद्धतीने मग या ठिकाणी काय असेल 15. 11 आणि 4 किती 15. मग 15 म्हटलं तर या ठिकाणी 15 काय असेल, या चौथ्या त्रिकोणी संख्येचा पाया असेल. मग या ठिकाणी 15 गुणिला काय होईल 16 डिवायडेड बाय 2
याचा अर्थ 8 म्हणजेच या ठिकाणी 120 ही काय झाली तर 66 नंतर चौथी त्रिकोणी संख्या 120 झाली। ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। चला पुढील एक प्रश्न बघूयात। 210 नंतरची पाचवी त्रिकोणी संख्या काय सांगितलं मी 210 चा पाया काढा याचा अर्थ 2 म्हणजे या ठिकाणी 420 डबल दुप्पट काय 420 420 पेक्षा लहान वर्ग संख्या काय 4 से आणि 400 कोणाचा आहे 20 चा वर्ग आहे म्हणजे 20 काय झाला तर 20 हा झाला पाया कोणत्या संख्येचा तर हा पाया झाला 210 चा। मग 20 नंतर आपल्याला 210 चा पाया मिळाला 20 पाचवी संख्या विचारला याचा अर्थ 5 म्हणजे या ठिकाणी पाचव्या संख्येचा पाया काय होईल 25 होईल। मग 25 गुणिला काय म्हणता येईल आपल्याला 26 डिवायडेड बाय काय होईल 2 म्हणजे या ठिकाणी 13 13 पंचे काय होईल 65 13 दुनी काय होईल 26 26 आणि 6 किती होईल 32 म्हणजे 325 ही काय निघाली आपली पाचवी त्रिकोणी संख्या निघाली। चला तर या पद्धतीने तुम्हाला त्रिकोणी संख्येनंतरची संख्या काढता येईल। नंतरची म्हटलं तर प्लस करायचा मागची म्हटलं तर वजा करायचा या पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे। मग 153 अगोदरची सातवी संख्या म्हटलेला आहे अगोदर म्हटलं तर आता काय करायला लागेल आपल्याला वजा। मग 153 या संख्येचा पाया काढा याचा अर्थ डबल 153 दुनी 306 306 पेक्षा लहान वर्ग संख्या ती आहे 289 कोणाचा आहे 17चा आहे म्हणजे 17 काय झाला आपला पाया झाला। मग आता 17 पाया झाला मागची म्हणते तर -7 याचा अर्थ मागच्या सातव्या त्रिकोणी संख्येचा पाया किती होईल 10 मग 10 गुणिला 11 भागीला 2 याचाच अर्थ 5 म्हणजे 11 5 55 ही काय झाली त्रिकोणी संख्या झाली। म्हणजे 153 अगोदरची सातवी त्रिकोणी संख्या कोणती होईल तर 55 होईल। ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा। चला पुढील प्रश्न लक्षात घ्या खालीलपैकी कोणती त्रिकोणी संख्या नाही सगळ्यात महत्त्वाचा टाइप आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की कोणती त्रिकोणी संख्या आहे आणि कोणती त्रिकोणी संख्या नाही। एक गोष्ट लक्षात घ्या कोणतीही एखादी त्रिकोणी संख्या असेल जसं पर्याय दिलेला आहे 15 या संख्येचं काय करायचं दुप्पट करायचा म्हणजे तो असेल 30 आणि जर दुप्पट समजा कोणत्याही दोन क्रमवार संख्यांची काय आली गुणाकार आला जसं 30 म्हटलं तर 5 आणि 6 यांचा काय आहे गुणाकार आहे म्हणजे या ठिकाणी 15 काय असेल त्रिकोणी संख्या असेल। म्हणजे त्रिकोणी संख्येचा दुप्पट हा कोणत्याही दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार असते ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। 45 म्हटलं तर दुप्पट काय 90 90 कोणाचा आहे तर 9 गुणिला 10 दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे। 65 म्हटलं तुम्ही 65 चा दुप्पट 130 हा कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार नाही याचा अर्थ या ठिकाणी 65 हा त्रिकोणी संख्या होणार नाही। 10 चा दुप्पट 20 याचा अर्थ 4 गुणिला 5 म्हणजे दोन क्रमवार संख्यांचा काय आहे गुणाकार आहे याचाच अर्थ ती काय होईल त्रिकोणी संख्या होईल। म्हणजे त्रिकोणी संख्या ओळखण्याचा या ठिकाणी मी तुम्हाला 21 ही त्रिकोणी संख्या सांगितला आहे याचा दुप्पट म्हणजे काय 42 आणि 42 हा दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार 6 गुणिला 7 आहे म्हणून ही काय झाली तर त्रिकोणी संख्या झाली। पण 22 घेतला तर 22 चा दुप्पट काय होईल 44 हा कोणत्याही दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार नाही याचाच अर्थ या ठिकाणी ही त्रिकोणी संख्या होणार नाही। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्रिकोणी संख्या म्हणजेच काय पाया दिलेला असेल तर त्रिकोणी संख्या कशी काढायची त्रिकोणी संख्या दिलेली असेल तर पाया कसा काढायचा मग एखाद्या त्रिकोणी संख्येनंतरची संख्या मागची संख्या ह्या सगळ्या सविस्तर गोष्टी आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत। हा जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला तर त्रिकोणी संख्येवरचा एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही ही हमी देतो। तर चला पुन्हा उद्याला भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की तुम्ही आपल्या सर्व मित्रांना शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राइब करा लाईक करा। चला भेटूयात आपण उद्याला पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।